तुम्ही ही दोर पाहताय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जोडलेली अशीच दोर महाराष्ट्रातील मराठी माणसाची मराठी सणांसोबत जोडली आहे। यापैकीच एक सण जो मराठी माणसांच्या एकजुटीचं प्रतीक दर्शवतो, दहीहंडी। शिटी वाजते, सरसर एक एक गोविंदा वर जातो, एकमेकांच्या अंगाखांद्यावर पाय देऊन खाली पाडण्यासाठी नाही, तर एकमेकांना आधार देऊन वर जाण्यासाठी। कारण हा सण एकसंघपणाचा आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा आहे। तो थरार, ती एकजूट, तो आवेश, ती जिद्द, या सगळ्याचा ज्वलंत अनुभव देणारा आपला सण म्हणजे दहीहंडी। सार्वजनिक दहीहंडी उत्सव आयोजित करणारे अनेक आहेत, पण उत्सवाचा खेळ करण्याऐवजी सण जोपासणारे मोजकेच आहेत। त्यापैकीच एक म्हणजे अविनाश जाधव यांची मनसेची दहीहंडी। दहीहंडी उत्सवात ज्याला दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे ठाणे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या ठाण्यात दहीहंडीची मुहूर्तमेढ रोवली। त्यानंतर पुढे माननीय जितेंद्र आव्हाड यांनी अनेक वर्ष ठाण्यात जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या या दहीहंडी सणाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध केलं। आणि आता मराठी परंपरेची दहीहंडी सणाची ही पताका राजसाहेबांच्या आदेशाने गेली अनेक वर्ष अभिमानाने खांद्यावर नेणारा वारकरी ठरला तो अविनाश जाधव। दहीहंडीच्या थरांवर मर्यादा आल्या, गोविंदांच्या वयांवर मर्यादा आल्या, तेव्हा अनेक जण थांबले, पण थांबली नाही ती मनसेची दहीहंडी। याच ठाण्यात महाराष्ट्रात एकमेव 40 फुटांची कायदेभंग मनसेची दहीहंडी उभारली गेली। सण साजरा करण्यासाठी थांबायचं नसतं, आपल्या परंपरेसाठी लढायचं असतं, आणि हा मावळा लढला। ज्या वर्षी इतरांनी दहीहंडी उत्सव आयोजित केला नाही, त्या वर्षी मुंबई, ठाणे व उपनगरातील प्रत्येक गोविंदा पथकांसाठी धावून आली ती हीच ठाण्यातील मनसेची दहीहंडी। कशासाठी? तर मराठी सणासाठी, दहीहंडीवर प्रेम करणाऱ्या गोविंदांसाठी। ना कुठली स्पर्धा, ना कुठलं रजिस्ट्रेशन, ना कुठले पास। मनसेची ही दहीहंडी गेल्या अनेक वर्षांपासून आहे, ती फक्त आणि फक्त मराठी सणांसाठी आणि दहीहंडीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक गोविंदासाठी। दहीहंडी सणाचा खेळ करण्यापेक्षा दहीहंडी सण साजरा करूयात। यंदाची दहीहंडी मराठी भाषेच्या जय जयकाराने करूयात। चला, मराठी सणांसाठी, मराठी मनांसाठी एकत्र येऊयात। मराठीचा आवाज बुलंद करणारा महाराष्ट्राचा सण जल्लोषात साजरा करूयात। शूरवीर गोविंदा पथकांनो, दहीहंडीची ही ठाणे नगरी तुमची वाट पाहतीये। स्वागत आहे 16 ऑगस्ट 2025, भगवती मैदान, ठाणे।